उजनी कालव्यात 2 मुले वाहून गेली आहेत। श्रीपूर येथील आजोबा शिवाप्पा शंकर शिवगणी यांच्याकडे त्यांचे नातू उन्हाळा सुट्टीसाठी पनवेल या गावावरून आले होते। मामा संतोष शिवणगी सोबत 2 सख्खे मामे ओम सतीश लोणी वय 14 वर्ष व प्रसन्न सतीश लोणी वय 12 वर्ष बोरगाव उजनी कॅनॉल मध्ये पोहण्यास गेले असता पाण्यामध्ये वाहून गेले। रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी शोधले असता सापडले नाहीत। संतोष शिवगणी त्यांची 2 मुले विराज संतोष शिवगणी अथर्व संतोष शिवगणी पनवेल वरून आलेले भाचे ओम लोणी व प्रसन्न लोणी असे 5 जण बोरगाव उजनी कॅनॉल मध्ये दुपारी पोहण्यासाठी गेले होते। मामा गाडी लावण्यासाठी बाजूला गेला तोपर्यंत चौघांनी कॅनॉल मध्ये उतरून पोहण्यास सुरुवात केली, पण उजनी कॅनॉल तुडुंब भरून वाहत असल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे चौघे गटांगळ्या खात आहेत। हे पाहताच संतोषने पाण्यात उडी टाकून विराज यास पकडले व बाहेर काढले। शेजारी पोहत असलेला 2 तरुणांनी अथर्वला बाहेर काढले, पण त्या वेळात ओम व प्रसन्न लांब वाहत गेले होते। पाण्यामध्ये पूर्ण बुडाले होते, त्यामुळे त्यांना वाचवण्यास कोणालाही यश आले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली। स्थानिक नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत दूरवर शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही सापडले नाहीत। यामुळे श्रीपूर गावावरती दुःखाची शोककळा पसरली। जो तो त्याच्या घरी व बोरगाव उजनी कॅनॉलच्या त्या ठिकाणी जाऊन शोध कार्याला मदत करत होते। उजनी कॅनॉल लागत कोठेही सुरक्षितेची बाजूला कटघरे अँगल नाहीत, पोहण्यासाठी सुरक्षित जागा नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना सर्वत्र पाणी आल्यावर घडताना दिसत आहेत।